Hello students, how are you? Hope you will be fine. तुम्ही सगळे चांगले असेल अशी मी अपेक्षा करतो. आपण याच्या आधी केमिस्ट्रीचे 2 व्हिडिओ लेक्चर्स याच्या आधी अपलोड केले. आता हा तिसरा व्हिडिओ लेक्चर आहे. थोडासा मध्ये विलंब झाला, मध्ये गॅप पडला. ठीक आहे, आता हा तिसरा लेक्चर मी घेऊन आलो तुमच्या समोर. आपला चॅप्टर चालू होता केमिकल थर्मोडायनामिक्स. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये काय काय झालं ते तुम्ही निवांत घरी बसून व्हिडिओ पहा. पहिला दुसरा व्हिडिओ पहा, नंतर तिसऱ्या व्हिडिओची लिंक लागेल तुम्हाला. तर आता आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टेट फंक्शन्स किंवा स्टेट व्हेरिएबल्स याची स्टडी करायची. मला सांगा, तुम्ही सिस्टीम मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं सिस्टीम काय असते. तुम्ही पाहून घ्या. सिस्टीम इज अ पार्ट ऑफ युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनामिक स्टडी. म्हणजे युनिवर्स मधला असा पार्ट, असा पोर्शन ज्याची आपण स्टडी करतो. मग ते एक बीकर असेल ज्याच्यामध्ये रिएक्शन करतो, किंवा एक हॉट वॉटर बीकर असेल, किंवा एक गॅस सिलेंडर असेल ज्याच्यामध्ये गॅस भरलेली आहे. इथं तुमच्या समोर हे गॅस सिलेंडरचं डायग्राम मी ड्रॉ केलेला आहे. तर ही एक सिस्टीम आहे. तर थर्मोडायनामिक सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, थर्मोडायनामिक सिस्टीम इज इन द सर्टन स्टेट व्हेन ऑल इट्स प्रॉपर्टीज आर फिक्स. म्हणजे एखादी थर्मोडायनामिक सिस्टीम एखाद्या स्टेट मध्ये आहे, म्हणजे एखाद्या कंडिशन मध्ये आहे, तर त्याला आपण म्हणतो स्टेट ऑफ द सिस्टीम. म्हणजे त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, कॉम्पोजिशन, हे सगळे फंडामेंटल प्रॉपर्टीज आहेत सिस्टीमचे. आणि हे फिक्स असेल, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, कंपोजिशन हे फिक्स असेल, तर सिस्टीम एका स्टेट मध्ये आहे आपण असं सांगू शकतो. सिस्टीमची स्टेट सांगू शकतो, सिस्टीमची कंडिशन काय हे सांगू शकतो आपण. तर हे जे मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, मास, कंपोजिशन सिस्टीमचे, हे चेंज झाले तर सिस्टीमची स्टेट चेंज होते. जसं की एक सिस्टीम आहे, हे समजा गॅसचे सिस्टीम आहे. त्याचा प्रेशर P1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, टेम्परेचर T1 आहे, आणि N आहे नंबर ऑफ मोल्स. तर सिस्टीमचे हे जे स्टेट व्हेरिएबल्स आहेत किंवा स्टेट फंक्शन आहे, हे जोपर्यंत चेंज होत नाही, सिस्टीमची स्टेट चेंज होत नाही. सिस्टीम ज्या स्टेट मध्ये आहे, ज्या अवस्थेमध्ये, त्याच अवस्थेमध्ये राहते. आणि हे स्टेट व्हेरिएबल्स आपण चेंज केले तर सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये चेंज होते. जसं की हे गॅस सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे, आणि त्या गॅसचा प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1, टेम्परेचर आहे T1, आणि त्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स आहेत N नंबर ऑफ मोल्स. तर हे इनिशियल स्टेट आहे सिस्टीमची. जर आपण हे, मी तुम्हाला म्हणलं स्टेट फंक्शन, हे डेफिनेशन तर मी तुम्हाला नंतर सांगतो, पण जे स्टेट फंक्शन्स आहेत ते सिस्टीमला डिफाइन करतात. सिस्टीमची कंडिशन काय ते सांगतात. तर त्याच्यामध्ये जर चेंज झाला, स्टेट फंक्शन चेंज झाले, तर सिस्टीमची स्टेट सुद्धा चेंज होते. चेंज इन व्हेरिएबल्स म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स, चेंज इन व्हेरिएबल्स म्हणजे स्टेट व्हेरिएबल्स, म्हणजे स्टेट फंक्शन याच्यामध्ये चेंज झाला तर सिस्टीमची स्टेट चेंज होते. सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये जाते. त्याचा प्रेशर चेंज होऊन जातो. प्रेशर P2, व्हॉल्यूम V2, टेम्परेचर T2, आणि N नंबर ऑफ मोल्स. पण मला सांगा, स्टेट फंक्शन किंवा स्टेट व्हेरिएबल्स याची डेफिनेशन काय? द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ओनली ऑन करंट स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इज इंडिपेंडेंट ऑफ द पाथ. म्हणजे स्टेट फंक्शन किंवा स्टेट व्हेरिएबल्स कशाला म्हणायचं की असे प्रॉपर्टीज सिस्टीमचे जे
द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम हुज व्हॅल्यू म्हणजे सिस्टीमचे असे प्रॉपर्टीज ज्याची व्हॅल्यू वरून सिस्टीमची स्टेट कोणती आहे हे आपण सांगू शकतो. जसं की प्रेशरची व्हॅल्यू, टेम्परेचरची व्हॅल्यू, व्हॉल्यूमची व्हॅल्यू आपण काढून सिस्टीमची स्टेट सांगू शकतो. आणि याच्यामध्ये चेंज झाला तर सिस्टीमची स्टेट चेंज होते. तर सिस्टीमचे अशी प्रॉपर्टीज जे सिस्टीमची करंट स्टेट काय, आता हे एक इनिशियल स्टेट आहे. इनिशियल स्टेट मध्ये सिस्टीमचा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर फिक्स आहे. तर ही सिस्टीमची करंट स्टेट झाली. आता या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये किंवा स्टेट फंक्शन मध्ये आपण चेंज केलं तर सिस्टीमची स्टेट सुद्धा चेंज होते. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, हे स्टेट फंक्शनचे एक्झाम्पल इथे दिलेले मी. स्टेट फंक्शन प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन्स आहेत. ईटीसी. इंटरनल एनर्जी हे काय असते? इट इज अ सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी ऑफ अ सिस्टीम. ते नंतर आपल्याला स्टडी करायचं. इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी हे पुढचे पॉइंट्स आहेत या चॅप्टर मधले. तर स्टेट फंक्शन इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की स्टेट फंक्शन इट डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. द चेंज इन द स्टेट फंक्शन और स्टेट व्हेरिएबल इट डिपेंड ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. जसं की तुमच्या समोर हे गॅस सिलेंडर आहे. या गॅस सिलेंडरचा इनिशियल व्हॉल्यूम आहे V1 इथपर्यंत. हा व्हॉल्यूम आहे समजा V1. ठीक आहे. या गॅस सिलेंडरवर एक मुव्हेबल पिस्टन आहे जे मुवमेंट करतो अप अँड डाऊन. जर गॅसचं प्रेशर जास्त असेल एक्सटर्नल प्रेशर पेक्षा, हवेच्या प्रेशर पेक्षा, तर पिस्टन अपवर्ड मूव्ह करतो. आणि जर गॅसचं प्रेशर कमी आहे, वरचं एक्सटर्नल प्रेशर तुम्ही जास्त दिला तर पिस्टन डाऊनवर्ड मूव्ह करतो. म्हणजे हा मुव्हेबल पिस्टन आहे. तर गॅस आहे या सिलेंडर मध्ये, त्याच्यावर मुव्हेबल पिस्टन आहे आणि त्याच्यावर एक वेट ठेवलेला आहे. गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे. या गॅसचं एक्सपान्शन झाला आणि गॅसचा जे फायनल व्हॉल्यूम आहे, गॅसचं एक्सपान्शन झाला म्हणजे पिस्टन अपवर्ड मूव्ह झाला आणि व्हॉल्यूम V1 पासून V2 पर्यंत चेंज झाला. तर व्हॉल्यूम हा स्टेट फंक्शन आहे का? कारण व्हॉल्यूमचं जे चेंज आहे ते इनिशियल अँड फायनल स्टेटवर डिपेंड असते. म्हणजे इनिशियल स्टेट पासून या गॅसचा व्हॉल्यूम जे चेंज झाला V1 पासून V2 पर्यंत, तर हा जे चेंज आहे ते इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते. V2 मायनस V1. फॉर एक्झाम्पल V2 आहे समजा 5 लिटर. फॉर एक्झाम्पल V1 आहे 5 लिटर आणि V2 आहे 8 लिटर. तर मला सांगा चेंज इन व्हॉल्यूम किती झाला मग? 8 लिटर मायनस 5 लिटर किती झाला? इट इज इक्वल टू 3 लिटर. म्हणजे हे चेंज इन द व्हॉल्यूम आहे. हा व्हॉल्यूम कसा चेंज झाला? आपण प्रेशर इन्क्रीज करून व्हॉल्यूम चेंज केला का टेम्परेचर इन्क्रीज करून व्हॉल्यूम चेंज केला याच्याशी काय देणं घेणं नाही. स्टेट फंक्शनचं एक इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे की ते इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते. प्रेशर सुद्धा स्टेट फंक्शन आहे. चेंज इन द प्रेशर डेल्टा P इट इज इक्वल टू P2 मायनस P1. चेंज इन द टेम्परेचर डेल्टा T इट इज इक्वल टू T2 मायनस T1. फायनल मायनस इनिशियल. फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. तर आपण स्टेट फंक्शन म्हणजे आपण असं सुद्धा डिफाइन करू शकतो, द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम whose value depends on the initial and final state of the system. तर हे समजून घ्या. तर आता आपण दुसरा पाहू पाथ फंक्शन. आता पाथ फंक्शन काय? द प्रॉपर्टी which depends on the path followed by system is called path function. जसं की वर्क आणि हीट हे सिस्टीमचे पाथ फंक्शन आहे. म्हणजे वर्क आणि हीट हे पाथ फंक्शन आहे.
म्हणजे पाथवर डिपेंड असते. आता कसं, एक एक्झाम्पल पहा तुम्ही. एक सिस्टीम आहे, इनिशियल स्टेट मध्ये आहे आणि इनिशियल स्टेट मधून सिस्टीम फायनल स्टेट मध्ये गेली. दोन डिफरंट पाथ मधून गेली. पहिला पाथ आहे पाथ फर्स्ट, त्याच्यामध्ये सिस्टीमने ॲडियाबॅटिक प्रोसेस फॉलो केला. आणि तुम्हाला माहित आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस मीन्स इट इज अ प्रोसेस इन विच हीट विल नॉट बी एक्सचेंज बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट एक्सचेंज होत नाही, हीटची देवाणघेवाण होत नाही. Q इक्वल्स टू 0. Q म्हणजे हीट, इट इज इक्वल टू 0. सेकंड पाथ आहे नॉन ॲडियाबॅटिक पाथ. नॉन ॲडियाबॅटिक पाथ मध्ये हीट चेंज इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हीटचं एक्सचेंज होऊ शकते सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. तर मला सांगा तुम्ही, सिस्टीम इनिशियल स्टेट मध्ये आहे, त्याची इंटरनल एनर्जी U1 आहे. इंटरनल एनर्जी तुम्ही U ने डिनोट करू शकता किंवा E ने डिनोट करू शकता. काही पुस्तकामध्ये U ने डिनोट केलेलं आहे, काही पुस्तकामध्ये E ने डिनोट केलेलं आहे. तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी इनिशियल स्टेट मध्ये U1 आहे आणि फायनल स्टेट मध्ये U2 आहे. इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन आहे, कारण चेंज इन द इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. फायनल स्टेट मध्ये इंटरनल एनर्जी U2 आहे, इनिशियल स्टेट मध्ये U1 आहे. सो U2 मायनस U1 इट इज अ चेंज इन द इंटरनल एनर्जी. म्हणजे पाथ फर्स्ट मध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस असू द्या, नॉन ॲडियाबॅटिक प्रोसेस असू द्या, पाथवर इंटरनल एनर्जीचं चेंज डिपेंड करत नाही. फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर इंटरनल एनर्जी चेंज डिपेंड करते, हे लक्षात ठेवा. पण हीट हे पाथ फंक्शन आहे, कारण ॲडियाबॅटिक प्रोसेस जेव्हा सिस्टीम इनिशियल स्टेट मधून फायनल स्टेट मध्ये जाताना जर ॲडियाबॅटिक प्रोसेस फॉलो करत असेल तर सिस्टीमचं जे हीट आहे हे हीट चेंज इज इक्वल टू 0. म्हणजे हीटची देवाणघेवाण होत नाही. पण नॉन ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीटची देवाणघेवाण होऊ शकते. तर हीट हे पाथवर डिपेंड आहे, तर हीट हे पाथ फंक्शन आहे. तर पाथ फंक्शन कशाला म्हणायचं? द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम which depends on the path followed by the system. ओके, सिस्टीम कोणत्या पाथने जाते? पाथ म्हणजे मार्ग, कोणत्या मार्गाने जाते, कोणत्या पाथने सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते, त्याच्यावर ज्या प्रॉपर्टीजचे व्हॅल्यू डिपेंड असतात त्याला आपण म्हणतो पाथ फंक्शन. ठीक आहे. तर एक्झाम्पल मी इथे लिहिलेले आहे, वर्क आणि हीट हे पाथ फंक्शन आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट वर येऊ, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. फार इझी कन्सेप्ट आहे, समजून घ्या. मी इथं दोन सिलेंडर ड्रॉ केलेले आहे. इथं फर्स्ट सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये गॅस आहे, म्हणजे हे इनिशियल स्टेट आहे आणि फायनल स्टेट आहे. तुम्हाला आता सांगितलेलं आहे दिस सिलेंडर यूज देयर इज अ गॅस ऑन द गॅस देयर इज अ मूवेबल पिस्टन, ऑन द पिस्टन देयर इज अ वेट, तर वजन ठेवलेलं आहे. आणि हे इनिशियल स्टेट आहे. इनिशियल स्टेट मध्ये सिस्टीमचा प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1, टेम्परेचर T1 आणि त्याच्यामध्ये त्या सिलेंडर मध्ये नंबर ऑफ मोल्स आहे N. तर जेव्हा हे पिस्टन मूवमेंट करत नाही, म्हणजे सगळे प्रॉपर्टीज फिक्स असतात, चेंज होत नाही, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर काही चेंज होत नाही, तर पिस्टनचा मूवमेंट चेंज होत नाही. म्हणजे पिस्टन एका फिक्स पोझिशनला थांबून राहतो. तर पहा, अ सिस्टम इज सेड टू बी इन अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन द स्टेट फंक्शन ऑफ द सिस्टम डू नॉट चेंज विथ द टाइम. म्हणजे हे जे स्टेट फंक्शन आहे, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे टाइम अनुसार चेंज होत नाही, फिक्स राहतात. तर जेव्हा स्टेट फंक्शनचे व्हॅल्यू चेंज होत नाही त्या कंडिशनला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणतो. ठीक आहे. तर आता मला सांगा तुम्ही, सिस्टीम इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि आपण सिस्टीमचं प्रेशर इन्क्रीज केलं तर हा पिस्टन काय होईल, स्लोली वरी मूवमेंट करेल आणि पिस्टन वरी येईल.
गॅसचं एक्सपान्शन होईल आणि व्हॉल्यूम V1 पासून सिस्टीमचा व्हॉल्यूम V2 पर्यंत येईल. म्हणजे जेव्हा आपण हे स्टेट फंक्शन चेंज करतो, सिस्टीमची स्टेट सुद्धा चेंज होते. सिस्टीम एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाते, त्याच्यामध्ये त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे चेंज होऊन जाते. जसं की इथं प्रेशर होता P1, व्हॉल्यूम होता V1, टेम्परेचर होतं T1. इथं प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम आहे V2 आणि टेम्परेचर T2. आता सिस्टीम एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये गेली, म्हणजे इथं पिस्टनचा मुवमेंट येऊन थांबला. पिस्टन आता इथं आहे, म्हणजे व्हॉल्यूम या गॅसचं V2 आहे. तर एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून सिस्टीम दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये गेली. आता पुन्हा सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये आहे. आता सिस्टीमचे जे स्टेट फंक्शन्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे चेंज होत नाही. ठीक आहे, तर याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणतो आपण. म्हणजे या सिस्टीम मध्ये काय झालं, प्रोसेस झाला, काहीतरी चेंज झाला, काहीतरी बदल झाला. प्रोसेस कशाला म्हणायचं? साध्या भाषेमध्ये जर प्रोसेस म्हणायचं असेल आपल्याला, तर सिस्टीम मध्ये काहीतरी चेंज झाला, काहीतरी बदल झाला, एनर्जीची देवाणघेवाण झाली, असं आपण म्हणू शकतो. तर प्रोसेस, आता आपण प्रोसेस स्टडी करूया. तर प्रोसेस काय असते? द चेंज फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड प्रोसेस. म्हणजे या गॅसेस सिस्टीम मध्ये प्रोसेस झाला म्हणजे सिस्टीम एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये गेली, याला म्हणतो आपण प्रोसेस. तर इथं मी डेफिनेशन लिहिलेले आहे, द चेंज फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड एज प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोसेस झाला म्हणजे आपण डे टू डे लाईफ मध्ये म्हणतो, एखादा काम आपला एखाद्या ऑफिस मध्ये असेल तर आपण म्हणतो बाबा तो माझा काम प्रोसेस मध्ये आहे, म्हणजे काम चालू आहे, असं आपण म्हणतो. डे टू डे लाईफ मध्ये आपण म्हणतो. तर सिस्टीम मध्ये प्रोसेस होतो याचा अर्थ काय? तर सिस्टीम मध्ये चेंजेस होते, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम मध्ये चेंजेस होतात, एनर्जीची देवाणघेवाण होते आणि सिस्टीम एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये जाते. तर प्रोसेसचे डिफरंट टाइप्स आहेत. आइसोथर्मल प्रोसेस, आइसोबेरिक प्रोसेस, आइसोपोरिक प्रोसेस आणि रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल प्रोसेस. हे सगळे प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये स्टडी करूया. तर इथं थांबूया. थँक्यू.